करंजी करायला जरी सोपी असली तरी तिचं सारण आणि वरचं आवरण हे अगदी परफेक्ट झालं पाहिजे, तरच करंजी खायला छान लागते. तर मी इथे 2 प्रकारच्या करंज्या केलेल्या आहेत. एक आहे ती तिळाची आणि दुसरी आहे ती खोबरा आणि रवा घालून केलेली करंजी आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. गौरी गणपतींसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी 2 वाट्या तीळ घेतलेले आहेत. तीळ हे भाजून घ्यायचे. शेंगदाणे 1 वाटी ते हे भाजून घ्यायचे आणि खिसून गूळ घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मिक्सरला आपण थोडेसे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊयात आणि नंतरच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. जर तुम्ही अगोदरच गूळ टाकला तर मिश्रण जे आहे ते बारीक होणार नाही. तर या पद्धतीने अगदीच बारीक नाही करायचं, असं थोडंसं हातावरती दरदर वाटलं पाहिजे. या पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि त्याच्या गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या. या पद्धतीने मिश्रण हे तयार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही हातावरही चोळून घेऊ शकता. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण रव्याचं आणि खोबऱ्याचं सारण करून घेऊयात. तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यासाठी 1 वाटी पिठी साखर, खसखस, खोबरं आणि तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे. तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात. आता यामध्ये रवा घालून अगदी मंद आचेवरती एक 5 ते 7 मिनिटं हा रवा भाजून घ्यायचा. आता इथे रवा भाजून झाला की त्यामध्ये विलायची पूड टाकून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि खोबरं जे आहे ते भाजून घेते. खोबरं अगदी 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये मी इथे ड्रायफ्रूट भाजून घेते आणि नंतर खसखस भाजून घ्यायची. आता सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. नंतर थंड झालं खोबरं आणि ड्रायफ्रूट की मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात. रवाही थंड करून घ्यायचा आणि नंतरच त्यामध्ये साखर घालून घ्यायची. आता साखर देखील मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता. आता एक परात घ्यायची आणि त्यामध्ये 2 वाट्या रवा आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. आता 2 चमचे इथे मी मैदा घेतलेला आहे आणि थंड पाण्यामध्येच हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीने खूप घट्टसरही हा गोळा मळायचा नाही आहे आपल्याला. आपण चपातीचं पीठ जसं मळतो त्याच पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी पीठ हे जे आहे ते फुललं गेलेलं आहे. आता याला 2-3 मिनिटासाठी आणखीन एकदा याला असं मळून घेऊयात. या पद्धतीने गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता जे सारण मगाशी आपण रव्याचं केलं होतं त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून ते ओलवून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण जे आहे ते खूप कोरडं वाटणार नाही. या पद्धतीने फक्त अर्धा कप इथे मला दूध लागलेलं आहे. आता या पद्धतीने लाटून घ्यायचं. तुम्ही पीठ लावूनही लाटू शकता किंवा तेलाच्या सहाय्यानेही लाटू शकता. खूप पातळ असं हे लाटायचं आहे, खूप जाडसर नाही ठेवायचं. आणि या पद्धतीने जे मिश्रण आहे किंवा सारण ते असं भरून घ्यायचं आणि साच्याच्या ज्या कडा आहेत ते या पद्धतीने दाबून घ्यायच्या आणि नंतरच पीठ जे आहे ते काढायचं. आता पीठ काढल्यानंतर आणखीन एकदा दाबून घ्यायचं आणि नंतरच जी करंजी आहे ती आपल्याला साच्यामधून बाहेर काढायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही करंजी सारण भरून तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने मी दुसरी एक करंजी तुम्हाला करून दाखवते. ही करंजी तिळाची आहे. तर हे सारण भरताना 2 चमचे सारण मी इथे भरलेलं आहे. आता दुसरी ही करंजी इथे बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आणि नंतरच पीठ काढून घ्यायचं आणि नंतर आणखीन एकदा याला असं दाबून घ्यायचं. म्हणजे करंजी जी आहे ती तेलामध्ये फुटणार नाही. तर या पद्धतीने मी सगळ्या करंज्या इथे बनवून घेते. मी इथे 2 प्रकारच्या करंज्या बनवलेल्या आहेत. एक तिळाची आणि एक रवा खोबरं या सारणाची. तर अगदी परफेक्ट या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. मी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं. तेल खूप कडकडीत गरमही नसावं
अगदी मंद आचेवरती या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. करंजी ही अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तळून तयार होते. या पद्धतीने तुम्ही करंजी तेलात टाकली की अशी पलटी करून घ्यायची. जर 2-3 मिनिटांनी पलटी करून घेतली तर करंजी आपली पलटी होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर इथे करंज्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. करंजी तळली ही कशी ओळखायची, तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला बुडबुडे आलेले आहेत आणि नंतर अगदी करंजी तेलामध्ये वरती आलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.